शुभेच्छा देण्यासाठी फुलांचा वर्षाव तर केलाच जातो, मात्र आज शिवसैनिक आणि मनसैनिकांवर एक आनंद वर्षाव होतानाचं दृश्य जे आहे ते कॅमेरामध्ये टिपला गेलेला आहे। याचसाठी केला होता अट्टहास। ज्यावेळेला वरळी डोममध्ये पहिल्यांदा मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आलेले होते, त्यावेळेला बाळा नांदगावकरांचे वक्तव्य होतं की याच दिवसासाठी केला होता हा अट्टहास। तशीच ही दृश्य जी आहे ती म्हणावी लागतील की एक भाऊ दुसऱ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आलेला आहे। मात्र हे कौटुंबिक मनोमिलन तर आहेच, मात्र राजकीय मनोमिलन सुद्धा होणार का, राजकीय युती सुद्धा होणार का, या संदर्भातल्या चर्चा सुद्धा आता सुरू झालेल्या आहेत। पुढे तब्बल 18 वर्षांनंतर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। मोठी गर्दी या ठिकाणी कार्यकर्त्यांची आहे। बाळा नांदगावकर हे सुद्धा राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। आणि आताच आपण हा क्षण पाहिला, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळाले। आज उद्धव ठाकरेंचा 65वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त तब्बल 18 वर्षांनंतर राज ठाकरे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले। तरी काही वेळापूर्वीची दृश्य जी आहेत ती आपण पाहताय। ज्या वेळेला राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना भेटले, त्यांच्या हातामध्ये पुष्पगुच्छ दिलं, त्यांचं अभिष्ट चिंतन केलं आणि त्यानंतर हे दोन्हीही मराठी नेते उद्धव ठाकरे, राज ठाकरे, ठाकरे बंधू या व्यासपीठावर आले आणि त्यावेळेला एकच मनसैनिकांनी आणि शिवसैनिकांनी जल्लोष केला। यासाठी केला होता अट्टहास। मला सातत्याने या ठिकाणी सांगावंसं वाटतंय, कारण बाळा नांदगावकर यांचं हे वक्तव्य मला आठवत आहे आणि बाळा नांदगावकर आता स्वतः या ठिकाणी आहेत उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी। आणि तशाच भावना आज प्रत्येक मराठी माणसाच्या आहेत, शिवसैनिकांच्या आहेत, मनसैनिकांच्या आहेत की हे दोन्ही बंधू जे आहेत ते सतत सातत्यानं एकत्र राहावेत। कौटुंबिक दुरावा तर असूच नये, मात्र त्यासोबतच राजकीय युती सुद्धा व्हावी अशी इच्छा प्रत्येक शिवसैनिकाची आहे, मनसैनिकांची आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय काय घेतला जातो याकडे तर लक्ष लागलेलंच आहे। मात्र ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी स्वतः राज ठाकरे ज्यावेळेला मातोश्रीवर येतात, त्यावेळेला साहजिकच ही एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। अगदीच तुम्ही म्हणालात तसं बाळा नांदगावकर यांनी जे वाक्य म्हटलं, याचसाठी केला होता अट्टहास, तशीच काहीशी प्रतिक्रिया प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असेल, शिवसेनेच्या आणि मनसेच्या। आणि अनेक दिवसांपासून खरं तर या कार्यकर्त्यांकडून तशा भावना व्यक्त केल्या जात होत्या, बॅनर्सच्या माध्यमातून म्हणा किंवा प्रतिक्रियांच्या माध्यमातून म्हणा। या दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते आणि विजय मिळाल्यानंतर आज हा क्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, ज्यावेळी राज ठाकरे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी स्वतः मातोश्रीवर दाखल होतात। उद्धव ठाकरे यांचा 65वा वाढदिवस आणि रात्रीपासूनच शिवसैनिकांचा उत्साह जल्लोष आपण या ठिकाणी पाहतोय। त्यांचा वाढदिवस रात्री साजरा करण्यात आला शिवसैनिकांकडून, एक गाणं सुद्धा गाण्यात आलेलं होतं। मात्र ज्या वेळेला काही वेळापूर्वी ही दृश्य टीव्ही स्क्रीनवर आली की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी स्वतः शिवतीर्थवरून मातोश्रीकडे रवाना होत आहेत, त्यावेळेपासून मातोश्री आणि परिसरामध्ये एक वेगळंच आनंदाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय। अगदीच वृषाली, एकूणच आपण पाहतोय संजय राऊत खरं तर वारंवार या संदर्भात म्हणत होते, आम्ही एकत्र येण्यासाठी नेहमीच त्यांनी पॉझिटिव्ह भूमिका आपली या ठिकाणी व्यक्त केली आणि आता सुद्धा या चेहऱ्यांवरचा आनंद आपण पाहू शकतोय। सगळे हे जे नेते आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद इथे दिसतोय। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना हा फुलगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। बाहेर एकीकडे पाऊस पडतोय, दमदार पाऊस पडतोय, पावसाचा वर्षाव होतोय आणि दुसरीकडे हा आनंद वर्षाव जो आहे तो शिवसैनिक आणि मनसैनिकांवर होतोय। कारण गेल्या अनेक वर्षांपासूनचं हे त्यांचं स्वप्न होतं, ही भावना होती की या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं मराठी माणसासाठी, मराठीच्या मुद्द्यासाठी, आणि दोन्ही बंधू एकत्र आले। वरळी डोममध्ये जे चित्र पाहायला मिळालेलं होतं, ज्यावेळेला एकत्रित सभा झालेली होती, त्यावेळेला जो जल्लोष, त्यावेळेचा जो आनंद, त्यावेळेचा जो उत्साह पाहायला मिळत होता, तसाच उत्साह आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मातोश्री आणि परिसरामध्ये पाहायला मिळतोय। आणि पहिल्यांदाच हे चित्र पाहायला मिळतंय मनसे पक्षाच्या स्थापनेनंतर की ज्या वेळेला मनसेचे नेते आणि शिवसेनेचे नेते जे आहेत ते एकाच मंचावर आपण या ठिकाणी पाहतोय। साहजिकच दोन बंधू, दोन नेतृत्व ज्या वेळेला एकत्र येतात, त्यावेळेला त्यांचे कार्यकर्ते सुद्धा एकत्र येतात, एक ऋणानुबंध जे आहे ते जुळलं जातं। आणि हे दोन्ही बंधू राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो, कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र तर आलेलेच आहेत, मात्र वाढदिवसाच्या निमित्तानं, मनसे पक्षाच्या स्थापनेनंतर वाढदिवसाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे पहिल्यांदाच मातोश्रीवर आलेले आहेत, त्याच्यामुळे एक वेगळंच महत्त्व यालंय। अगदीच वेगळंच महत्त्व या सगळ्या पार्श्वभूमीला
पाहायला मिळतं राज ठाकरे आणि नांदगावकर आणि मनसेचे नेते मातोश्रीमध्ये दाखल झालेले आहेत आणि एकूणच त्यांनी आता शुभेच्छा दिलेल्या आहेत. ज्यावेळी मनसेची स्थापना झाली, ज्यावेळी राज ठाकरे हे शिवसेनेपासून वेगळे झाले, त्यावेळी मनसेचे नेते प्रकाश महाजन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. महाजनजी, आजची ही दृश्य पाहिल्यानंतर बाळा नांदगावकरांचं एक वक्तव्य आठवतंय. वरळी डोममधल्या सभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेलं होतं की यासाठी केला होता अट्टाहास. हे जी दृश्य आज आम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहताय ही सुखावणारी आहेत. दोन बंधू एकत्र आलेलेच आहेत, मनाने एकत्र आलेले आहेत, मात्र राजकीय युती होणार का याकडे सुद्धा लक्ष लागलंय. महाजन यांच्यासोबतचा आपला संपर्क जो आहे तो तुटलेला आहे, मात्र साहजिकच मनसे नेते असो किंवा शिवसेनेचे नेते असो यांच्या प्रतिक्रिया घेणं हे फार महत्वाचं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय युती सुद्धा होणार का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. एकूणच आगामी युतीच्या पार्श्वभूमीवर आता सगळ्यांनाच राज